आवाज येतो? हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी आज शिल्पा मॅमच्या कृपेने नवीन अध्याय सुरू करत आहे. आपणा शिल्पा मॅम प्राणायामाचे महत्त्व सांगतात व आपल्याला वेगवेगळे प्राणायाम करून घेतात. प्राणायाम हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारा इतकेच त्याला महत्त्व दिले गेले पाहिजे. तर त्या अनुषंगाने त्याचा मूळ गाभा कशात आहे ते आपण सर्वप्रथम पाहूया. आज आपण शरीर आपले कसे बनले आहे याच्यावर विचार करू. तर सूर्यापासून पृथ्वी निर्माण झाली आणि त्याच्या भोवती गुरुत्वाकर्षणामुळे फिरू लागली. कालांतराने थंड होऊन जीवाला योग्य वातावरण निर्माण झाले, म्हणजे जीव निर्माण करण्यासाठी जीव निर्मिती सुरू झाली. पंचमहाभूते, वैश्विक मन आणि बुद्धी याचे मिश्रण होऊन जीव निर्माण झाला. वैश्विक आत्म्याचे विभाजन होत नाही, पण शरीराचे होते. तो मात्र सर्व वस्तू मात्रात हजर आहे, पण तो दिसतो मात्र वेगवेगळे. त्याची कारण आहेत: काळ, स्थळ व कारण. या तीन जाळ्यामध्ये त्याची ओळख होते व तो निरनिराळ्या रूपाने, नामाने ओळखला जातो. जीव मात्राचा देह हा साधारणतः आपल्या स्थूल शरीराला उद्देशून म्हटले जाते. मी एक सांगते, मी जे काय सांगते आहे ते फक्त आपल्या शरीराशी तुम्ही जोडून घ्या, म्हणजे तुम्हाला ते कळेल. कारण जरा भाषा अवघड आहे म्हणून सांगते. देह हा देहामध्ये आत्मा असतो. देह हा विनाशी आहे, पण आत्मा अविनाशी आहे. त्यानंतर सूक्ष्म देह हा ही त्रितापामुळे दग्ध होतो, म्हणून याला शरीर म्हणतात. सूक्ष्म देह हा 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 पंचप्राण, मन आणि बुद्धी यांनी मिळून येतो. म्हणजे शरीर कशामुळे मिळतं? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण व मन आणि बुद्धी यांनी शरीर बनते. तर 5 ज्ञानेंद्रिय कुठले? नेत्र, कर्ण. कर्ण म्हणजे नासिका, कर्ण म्हणजे कान, नासिका म्हणजे नाक, जिव्हा म्हणजे जीव, त्वचा. यात बाहेर असलेली शारीरिक इंद्रिये न धरता मनाला संवेदना देणारी इंद्रिये धरावीत. म्हणजे आपण बाहेर बघतो ते न धरता आतली इंद्रिये बघावी. ही पाचही. 5 कर्मेंद्रिय कुठली? वाचा, हस्त, पाद, वायू आणि उपस्थ. उपस्थ म्हणजे आपले मलमूत्र विसर्जनाचे भाग. पंचप्राण. पंचप्राण कुठले आले? प्राण, अपान, उदान, समान आणि व्यान. हे पंचप्राण आहे. तर प्राण हा कशात राहतो? हृदयात राहतो. अपान कशात राहतो? तर गुदद्वारात राहतो. समान नाभीमध्ये, म्हणजे आपल्या बेंबीजवळ राहतो, किंवा आतड्यात अन्न शोषून घेण्याची प्रचंड क्रिया तो करतो, समान. आणि उधान कंठ प्रदेशात राहतो. आणि व्यान आपल्या सर्व शरीरात राहतो. म्हणजे सर्व शरीरातल्या रक्तातील हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन हे सगळं त्या व्यानमुळे आपल्याला मिळते. मन कसं असतं? संकल्प करतं, विकल्प करतं. म्हणजे सुख दुःख आपल्याला मनामुळे करतं. बुद्धी सर्व गोष्टींचा निश्चय करते. सर्व प्राणी मात्रात असली तरी प्रकर्षाने फक्त मनुष्य प्राण्यात आहे. यात चित्त जे अनुसंधानात्मक आहे आणि अहंकार जो अभिमानात्मक आहे. म्हणजे चित्त आपलं कसं असतं? अनुसंधान, सगळीकडे आपल्याला अनुसंधान साधतं. आणि अहंकार कसा? अभिमानामुळे अहंकार आपल्यामध्ये निर्माण होतो. सूक्ष्म देहाचा कारण देह आहे. स्थूल देह हा अन्नमय कोश आहे, तर कारण देह हा आनंदमय कोश आहे. सूक्ष्म देह हा प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोश आहे. तर आपण त्याचे बघूया. आता आपण पंचकर्मेंद्रिय बघितले, पंचप्राण बघितले.
तर प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश कसे तयार झाले आपल्या शरीरात ते आपण पाहूयात. प्राणमय कोश पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राण मिळून होतो, त्याने क्रियाशक्ती वाढते. मनोमय कोश 5 ज्ञानेंद्रिय व मन मिळून होते, यात इच्छाशक्ती कार्य करते आपली. विज्ञानमय कोश 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी यात अभिमान काम करतो. आणि आनंदमय कोश आनंदमय वृत्ती, मनाची स्थिती आणि कारण देह तयार करते. जीव शिव एक आहेत हे ज्ञान नाहीसे होते, अज्ञान प्रकटते तेव्हा कारण देह जन्माला येतो. सूक्ष्म व स्थूल देह निर्माण करतो, कारण देह नष्ट होतो आणि आपलं शरीर तयार होतं त्यापासून. यालाच आवरण शक्ती किंवा माया म्हणतात. मनुष्याचे ध्येय ही आवरण शक्ती किंवा अज्ञान हटवणे हेच आहे. पंचमहाभूताच्या रूपांना तन्मात्रा म्हणतात. याचे सात्विक व राजस असे 2 विषय आहेत. प्रत्येक तन्मात्रेच्या सात्विक अंशातून 5 ज्ञानेंद्रिय उत्पन्न होतात व राजस अंशातून 5 कर्मेंद्रिय उत्पन्न होतात. म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय कशापासून होतात, तर सात्विक आणि राजस. आपला स्वभाव कसा आहे त्यानुसार आपले शरीर याच्यामुळे सुरू होत. मन, बुद्धी, चित्त व अहंकार याचा समावेश यामध्ये सांगितला आहे. या सूक्ष्म पंचमहाभूताच्या एकत्रित पंचप्राण उत्पन्न होतात. प्राण, अपान, उदान, समान आणि व्यान हे पंचप्राण आहेत. प्राणाशिवाय आपला जीव राहत नाही, शरीर राहत नाही. प्राण असेल तर शरीर राहतं. आता या सूक्ष्म शरीरापासून स्थूल शरीर कसे होते ते पाहू. हे आपण आता सूक्ष्म शरीर आपण बघितलं, त्याचं स्थूल शरीर कसं होतं, म्हणजे आपला देह कसा तयार होतो हे पाहूया. सूक्ष्म पंचमहाभूताचे प्रत्येकाचे 2 भाग समान होतात. एका बाजूला ठेवला तर दुसऱ्या बाजूला भागाचे पुन्हा 4 भाग केले जातात. तर आता स्थूल सूक्ष्म देह कसा तयार होतो. स्थूल आपल्यामध्ये 5 हे पंचमहाभूते, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूताने आपलं शरीर तयार होतं. आकाशाचं प्रमाण जास्त झालं तर त्याच्यापासून जीव, पक्षी हे तयार होतात. वायूचे प्रमाण जास्त झालं तर झाडावर उड्या मारणे, म्हणजे हवेत जे उडतात, उड्या मारतात, त्यांचे वायूचे प्रमाण जास्त झालेलं असतं. तेज प्रमाण कशामुळे होतं, तर तीक्ष्ण नजर, चपळपणा, सिंह, हरिण हे चपळ वगैरे आहेत, तर त्यांचे तेजाचे प्रमाण जास्त मुळे ते प्राणी तयार होतात. जल प्रमाण जास्त झाले तर जलचर प्राणी, मासे, कासव, सुसर यांचं प्रमाण होतं. आणि पृथ्वीचं प्रमाण जास्त झालं तर गवत, झाडे, सरपटणारे, बिळात राहणारे प्राणी यांचे प्रमाण होते. स्थूल शरीराच्या पृथ्वीच्या अंशामुळे कठीण पदार्थ बनतात, कारण पृथ्वी ही सर्वात जड व कठीण आहे. आपले शरीरातले दात, हाडे, स्नायू हे पृथ्वी तत्वामुळे तयार होतात. पृथ्वीहून तरल जल तत्व आहे, त्यापासून रसोत्पत्ती होते. त्यापासून मग शुक्र, रक्त, पित्त, घाम हे तयार होते, पाचकरस तयार होतात जलापासून. जलतत्वाहून तरल अग्नितत्व आहे, त्यापासून आपल्याला तहान, भूक, निद्रा, आळस हे उत्पन्न होतं. आणि अग्निहून तरल वायू तत्व आहे, त्यामुळे पळणे, पसरणे, चढणे, चालणे, संकोच पावणे या क्रिया होतात. वायू तत्व शरीराच्या नाड्यामधून प्रकट होतो, त्यामुळे योग साधनेमुळे प्राप्त होणाऱ्या सिद्धीस वायू तत्व समाविष्ट आहे. त्याहून तर असे आकाश तत्व आहे. शरीराच्या सगळ्या पोकळ्या अवस्थित आहेत. उदाहरणार्थ कंबर, पोट, हृदय, कंठ, शिर हे आकाश तत्वामुळे तयार होतं. अशा तऱ्हेने आपलं सगळं शरीर तयार होतं. पण आता शरीरातील प्राणशक्तीचा विचार करूयात. आईच्या गर्भामध्ये सूक्ष्म बीजापासून मनुष्याची जीवन प्रक्रिया सुरू होते, ते सगळ्यांना माहित आहे. हा पिंड पृथ्वीपासून ते अहंकारापर्यंत सर्व उत्क्रमण अवस्थातून जातो.
पृथ्वी थंड झाल्यावर प्रथम गवत झाडे निर्माण करते. तसेच आहे मातेचे गर्भाशय ही जर पृथ्वी मांडली तर सुरुवातीला गर्भाचे जे आवरण असते ते गवताप्रमाणे गर्भाशयाला चिकटून त्यातून अन्नरस शोषून घेते. नंतर एका कडेला वारेच्या रूपात राहते. त्यातून रक्ताद्वारे अन्नरस शोषून तो गर्भाला नाळेद्वारे पुरवला जातो. पुढच्या पायरीला गर्भाशयात पाणी जलतत्व तयार होते व गर्भ त्यात माशाप्रमाणे पोहू लागतो. त्यावेळी त्याला शेपूटही असते व जन्मा हळूहळू ती हातपाय फुटू लागतात, शेपूट कमी होते. वायुतत्वात मूल गर्भाशयाच्या बाहेर येते. वायुतत्वामध्ये पहिला श्वास घेते. हृदयाचे चलन वलन आईच्या मदतीखेरीज स्वतंत्ररित्या होते. नाळ तुटते. मेंदूची 80% वाढ होते. आकाश तत्वात मुलाची वाढ होते. खालच्या योनीतील असणारे सर्व बुद्धीतील संस्कार किंवा स्मृती पूर्व अनुभवानुसार आपोआप काम करू लागतात. मूल जन्म मूल जन्मल्याबरोबर मातेचे स्तनपान करून दूध ओढून पिणे हे बालकाला शिकवायला लागत नाही. कारण ज्ञान हे अनुभवजन्य असल्यामुळे ही क्रिया पूर्वजन्मीचा अनुभव असल्याखेरीज होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक प्राणी मात्राच्या मनात मृत्यूबद्दल भीती असते. ही सुद्धा मनाची अनुभवजन्य स्थिती आहे. आपण आता उद्याला त्याच्या पुढचा भाग बघूयात. आपल्या नाड्या आहेत इडा, पिंगला, सुषुम्ना. तर त्या कशा तयार होतात त्याच्यामध्ये आपण उद्याला. धन्यवाद शिल्पा मॅम, खूप खूप धन्यवाद.